नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात आरोग्यदूत न्यूज। पाचोरा भडगाव परिसरातील राजकारण, समाजकारण आणि लोकजीवनातील सत्य घटनाचा खरा आवाज आरोग्यदूत न्यूजवर। पाचोरा शहरातील शनिवारी सायंकाळी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा सेना निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम पार पडला। त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, माजी आमदार श्री चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, युती सेना कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रियंका पाटील आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं, पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना कोणत्याही पक्षाची युती करणार नाही। शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल। ते पुढे म्हणाले, मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील जनतेचा विश्वास आहे। जो निर्णय घेईन त्या निर्णयामागे जनता खंबीरपणे उभी राहील। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेचे उल्लेख करत भाजपमधील अंतर्गत मतभेदावरही भाष्य केलं। आमदार बच्चू कडू यांचं शेतकरी आंदोलनाचं अभिनंदन करत राज्य सरकारने तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। वैशाली सूर्यवंशी आणि माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तसेच अमोल शिंदे यांच्यावरही किशोर पाटील यांनी स्पष्ट शब्दात टीका केली आणि म्हणाले, मी गद्दारी केलेली नाही, आजही शिवसेनेत आहे आणि शिवसेनेचा भगव्या झेंड्यात राहीन। भाजपमध्ये गेलेले काही नेत्यावर त्यांनी भ्रष्टाचार आणि चौकशीच्या भीतीचा आरोप करत सांगितलं, ज्यांच्यावर चौकशा सुरू आहेत तेच भाजपमध्ये गेले, कारण तिथे त्यांना संरक्षण मिळतं। भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लक्ष वेधून कार्यकर्त्यांना त्यांनी एकजुटीचा संदेश दिला। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याकडे आणायच्या आहेत। या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली। त्याच वेळी पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसैनिकांना एकत्र राहण्याचा संदेश दिला। आता पाहूया या मेळाव्यातील किशोर आप्पा पाटील यांचे संपूर्ण भाषण, फक्त आरोग्यदूत न्यूजवर। तुमच्या परवानगी विना पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये युती होणार नाही। शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली। मला आत्मविश्वास होता की मी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयावर निश्चितपणे एवढं स्थान निर्माण केलेलं आहे की जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी माझ्या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील हा आत्मविश्वास मला होता। आणि म्हणून नेत्यांच्या आणि तुमच्या परवानगीच्या विना मी हा निर्णय घेतला। मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की बरोबर आहे, योग्य आहे की चूक आहे। जर योग्य असेल तर मला वाटतं सगळ्यांनी आज या ठिकाणी हात वर करून मला सांगायचं आहे, धन्यवाद धन्यवाद बांधवांनो, की जर मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ जर का किशोरप्पाच्या बरोबर आहे तर मला कोणाशीही घेणं नाही। तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्या पाहिजे। या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्यांना आदेश केले की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेला एकही आमदार या महाराष्ट्रात पडता कामा नये अशा पद्धतीचा सज्जड दम या दोघही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपला दिला। बांधवांना त्या ठिकाणी असाही दम दिला की जर का भाजपच्या कोणी बंडखोरी केली तर त्याची पक्षातून हकालपट्टी होईल। आता आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब
चंद्रपूर का भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर 5 वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल. जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते. मी रात्री 2-2 वाजता यांना फोन करायचो, फोन रिसिव्ह व्हायचा नाही. एक चिठोरं लिहून पाठवलं जायचं, याच्यावर कार्यवाही करा. अरे आज बंडखोरी तर केलीच, पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय, त्यांना पुन्हा शाबासकी देताय, कार्यवाही नाही. हे ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोरप्पा मध्ये होती. मी ते पचवू शकलो. पण आज माझं इलेक्शन या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा आहे. हा एक एक शिवसैनिक फाटका आहे, याचा एक एक पैसा हा घामाचा आहे, रक्ताचा पैसा आहे. मी या कार्यकर्त्याची फसवणूक आज नंतर पाहू शकणार नाही, यांची लूट मी पाहू शकणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी तुमच्या सगळ्यांच्या खातीर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची माफी मागून मी हा निर्णय घेतलेला आहे. पण आता हा निर्णय मला तुमच्या सगळ्यांच्या साथीने या ठिकाणी फतेह करायचा आहे. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा झेंडा अतिशय डौलाने फडकवायचा आहे. शेतकरी आज हवालदिल झाला. बच्चू कडू साहेब कोणत्या पक्षाचे आहेत मला माहित नाही, पण त्यांनी पहाडच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांचं शेतीचं कर्ज माफ व्हावं याच्यासाठी आंदोलन केलं. मी किशोरप्पा वैयक्तिक या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने त्या बच्चू कडू साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की साहेब आता 30 जूनची तारीख देऊ नका. अरे आज इतका परेशान झालेला हा शेतकरी आहे, याची तात्काळ कर्जमाफी करा अशी आग्रहाची विनंती मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करतो. प्रियाताईंनी सांगितलं, वैशुताई इतका आव्हानात होती, कधी कधी मला बी वाटायचं की उद्धव साहेबांना 2च मुलं आहेत, त्यांना मुलगी नाही. त्या उद्धव साहेबांनाही वाटत असेल की काय प्रेम माझ्यावर करते ही मुलगी, जर ही माझी मुलगी असती तर काय झालं असतं. पण नऊच नाही ना, इलेक्शन झालं 9 नाही, डायरेक्ट रवाना. अरे माझ्यावर गद्दारीचा आरोप करणारी वैशुताई, अरे तुला या मतदारसंघातल्या जनतेने तात्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींच्या प्रती तुला 60,000 वोटिंग मिळाली. 60,000. मी तर गद्दारी केली नाही, मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहे आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यातच मरेल, ही आमची सगळ्यांची ताकद आहे. तर तू काय केलं? अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या 60,000 लोकांची गद्दारी वैशुताई तू केली. अरे जाताना दिलीप भाऊ, मला तर त्या माणसाचं कळतच नाही. अरे कैलासवासी अप्पासाहेब ओंकार वाघांनी, अरे या जळगाव जिल्ह्याची नाही खांदेची एक मुलुक मैदान तोफ होती, शेतकऱ्यांसाठी धोतर खेचून शिंगाळ हातात धरण्याची ताकद आमच्या अप्पासाहेबांमध्ये होती.
समाजवादी विचारसरणी होती. अरे त्यांनी आयुष्यात भाजप कधी डोक्यात ठेवलं नाही. भाऊ तुम्ही भाजपमध्ये चालले गेले, पण तुमचा अनुभव या मतदारसंघातल्या जनतेला चांगला नाही. ते पवार, शरद पवार असो का अजित पवार असो, हे केव्हा कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून बी कळलेलं नाही. पण मानावं लागेल आमच्या दिलीप भाऊला, त्यांनी या दोघा पवारांना उल्लू बनवलं. आम्हाला समजलं नाहीये शेवटपर्यंत कोणत्या पवाराकडे, शेवटपर्यंत समजलं नाही भाऊ. अजित पवारकडे मी तेच ना दोनच्या, शरद पवारकडे मी तेच ना. मी विचार केला भाऊ की हे साले अचानक गेले कस काय. बरे गेले तर सगळे संस्था चालक आहेत. नेमकं काय झालं, आपले शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांवर SIT लावून टाकली. आणि यांचा एवढा मोठा तमाशा आहे. प्रताप नाना संस्था चालक, दिलीप भाऊ संस्था चालक, अमोल भाऊ संस्था चालक, वैशुताई संस्था चालक. यांनी पाहिलं की बेटा आपण सगळेजण किशोरप्पाच्या विरोधात लढलेलो आहे. जर भुसे साहेबांनी आपली बी SIT लावली तर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण 50-50 जणांचे घेऊन बसलेले आहेत आणि 2-2 जण नोकरीला लागलेले आहेत. त्याच्यावर यांचा उदरनिर्वाह चाललाय. त्याच्यामुळे निदान आपली चामडी वाचवण्याकरता हे भाजपमध्ये गेले. पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की बांधवांनो, ज्याच्यावर अन्याय होईल, ज्याला कदाचित उमेदवारी मिळणार नाही, त्याला 100% न्याय देण्याचं काम हा किशोरप्पा येणाऱ्या काळामध्ये करेल अशी ग्वाही देत असताना या ठिकाणी मी कधीच दम दिलेला नाही. पण आज थोडासा दम बी देतोय की बांधवांनो, जर का माझ्या शिवसैनिकाच्या विरोधात जर का एकाने बंडखोरी केली ना तर अजून 4 वर्ष किशोरप्पाचे आहे. मी खरंच सांगतो, मी देवास शपथ, मी कार्यक्रमात लाईट टाकू दे ना. कारण भाजप इतकं खतरनाक आहे, आपल्यापेक्षाही जास्त अमोल भाऊ सांगू शकते. अरे त्या अमोल भाऊचा इतका मोठा कार्यक्रम लावला, 10 वर्ष बिचारा अपक्ष माझ्या विरोधात लढला. दिलेच ते 2-5 कोटी, पण स्वतःचे तर 10-20 कोटी गेलेत ना. अरे प्रत्येक गुलाब बाजूला ठेवा, पण सगळा आमदार देखील असाला प्रत्येक न उतारावर निकाल जागा नाही हो. इतकी वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आता 29 मध्ये त्यांना स्वतंत्र विधानसभा लढायची आहे. स्वतंत्र विधानसभा लढायची आहे. आणि स्वतंत्र लढत असताना ज्या माणसांनी 10 वर्ष विरोधकांचा विषय विचार न करता जेव्हा अपक्ष लढला, त्या माणसाला आता साथ देण्याच्या ऐवजी त्याच्या छातडावर हे 3-3 आणून ठेवले. इकडून दिलीप भाऊ, इकडून वैशुताई, तिकडून प्रताप नाना भाऊ. तो बिचारा इतला परेशान आहे की मी सलग 10 वर्ष पक्ष चालवला, विरोधात लढलो, यांच्याशी विरोध घेतला आणि आज माझ्या छातडावर या ठिकाणी आणून ठेवले असं अमोल भाऊ म्हणत नाही. पण त्याचे सगळे कार्यकर्ते म्हणतात भाऊ त्याचा एक बी कार्यकर्ता तिथं थांबायला तयार नाही. त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याकडे प्रवेश करून घेतला. पिंपळगावचा परेश, आता ज्या दादूनी प्रवेश केला ते दादू एक भाजपमध्ये जायला तयार नाही, कारण त्यांनी त्याचाही विश्वासघात केला. इतकी भयानक परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी आहे. मी आज उमेदवारी जाहीर करणार नाही. मी विनंती करेन आदरणीय भाऊंना की आपण आपले मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांची चर्चा करून सुनीताची मागू ना, सुनीता पाटील यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आपण जाहीर करावी अशी आग्रहाची विनंती करतो. मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.